माझे नाव अजय. आज संध्याकाळी पुण्यावरून महाबळेश्वरला मी मामाच्या घरी जाण्यासाठी निघालो. मी शिपवर जॉब करत असल्यामुळे मला 6 महिन्यानंतर सुट्टी मिळाली होती. माझे मामा अगोदर पुण्यातील कोथरूड या भागात राहत होते, पण व्यवसायामुळे ते महाबळेश्वरला स्थायिक झाले होते. त्या ठिकाणी त्यांचे खूप मोठे किराणा दुकान होते. पण वडील आणि मामा हे एकमेकांशी काही बोलत नव्हते. तो त्या दोघांचा पर्सनल इश्यू होता. मामाच्या लग्नात वडिलांना माझ्या आईच्या वडिलांनी मान न दिल्यामुळे वडील त्यांच्या घरी जात नव्हते. पण त्यांनी माझ्यावर आणि आईवर कधीच मामांच्या घरी जाण्यासाठी मनाई केली नाही. माझ्या मामाच्या घरी जाण्याचे कारण हेच होते की काही महिन्यांपूर्वीच मामाचं, आजीचं व त्यांच्या मुलाचं एका कार ॲक्सिडेंटमध्ये तिघांचंही निधन झाले होते. त्यांच्यासोबत मामी गेल्या नव्हत्या म्हणून त्या वाचल्या आणि आजोबा हे मामांसोबत होते. पण त्यांना फक्त पायाला जास्त मार लागल्यामुळे त्यांचे दोघंही गुडघे कामातून गेले होते. ते फक्त बेडवरच पडून होते आणि मामी आपला उदरनिर्वाह किराणा दुकान चालवून करत होत्या. मी रात्री 8 वाजेला महाबळेश्वर बस स्टँडवर येऊन पोहोचलो. पाऊस सुरूच होता. थंडीही फार वाजत होती, कारण महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण असल्यामुळे या ठिकाणी थंडी वाजणे साहजिकच होते. मी काही वेळ पाऊस बंद होण्याची वाट पाहू लागलो, पण तो अधिकच जोराने कोसळू लागला होता. मग शेवटी मी ऑटो करून घरी जाण्याचे ठरविले. घरी जातेवेळी मी मामींना फोन करून विचारले की त्या अजूनही दुकानावर आहे की घरी आल्या. पावसामुळे मामी ह्या दुकानातच अडकल्या होत्या. मामीच्या आणि मामाच्या लग्नाला 5 वर्ष झाले होते, पण मी मामींना आज 3 वर्षानंतर भेटणार होतो. मामीच्या घराचे अंतर आणि दुकानाचे अंतर हे फक्त 5 मिनिटाचे होते. मी जेव्हा त्यांच्या दुकानाजवळ आलो तेव्हा एक बाई दुकानाचे शटर लावून बाहेरच उभी होती आणि मी जेव्हा जवळ आलो तेव्हा त्या बाईकडे पाहताच मी आश्चर्यचकित झालो, कारण मामी इतक्या दिवसानंतर एवढ्या सुंदर दिसतील याची कल्पनाच मी केली नव्हती. आणि खरोखरच ती बाई मामीच होती. पाऊसही फार जोरात सुरू होता. मामींनी मला ओळखले नव्हते. जेव्हा मी त्यांच्याशी बोलू लागलो तेव्हा त्यांना समजले की मी अजय आहे. मग मी मामीला म्हणालो, मैं अजय, जल्दी आ जाओ, बाहर बहुत ज़ोर से बारिश हो रही है और आप भीग भी गई हो. तेव्हा मामी मला पाहून हसल्या आणि म्हणाल्या, अजय, तुम सच में कितने बदल गए हो. पहचान भी नहीं पाई मैं तुमको और काफ़ी हैंडसम भी हो गए हो. तेव्हा मी मामींना म्हणालो, एक बात बोलूँ मामी, कुछ देर तक मैं भी आपको पहचान नहीं पाया. ऐसे लग रहा था कि कोई पराई औरत उस दुकान के आगे शटर लगा के खड़ी है. तुम भी बहुत बदल चुकी हो मामी. पहले कितनी दुबली पतली सी थी, अब ऊपर से नीचे तक बिल्कुल फिट हो चुकी हो. तेव्हा मामी मन भरून हसू लागल्या आणि मला म्हणाल्या, मगर अजय, तुम पहले जैसे थे वैसे ही अभी भी हो. तुम्हारा मजाकिया स्वभाव बिल्कुल भी नाही बदला. आम्ही बोलत असताना माझं पूर्ण लक्ष तिच्याचकडे होते. ती पूर्णपणे पावसाने भिजली होती आणि त्या भिजलेल्या साडीत तिचे शरीर इतके सुंदर व अट्रॅक्टिव्ह दिसत होते की ते मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नाही. मामी वारंवार आपल्या साडीचा पदर खांद्यावरून काढून जोरजोरात त्याला हलवून सुकवण्याचा प्रयत्न करत होती. तेव्हाच माझे लक्ष तिच्या त्या ठिकाणी गेले. ते बाहेरून इतके सुंदर व सॉफ्ट दिसत होते. माझ्या मनात त्यांना स्पर्श करण्याची इच्छा त्याच वेळी जागृत झाली. पण मी गाडीत बसलेला असल्यामुळे मला काही करणे ते शक्य झाले नाही. म्हणून मी मामींकडे अजून सरकून तिला चिटकून बसलो. मामीची साडी ओली असल्यामुळे ती पूर्ण तिच्या शरीराला चिटकली होती, म्हणून त्यांना बसण्यातही खूप इरिटेट वाटत होतं. आणि मामींच्या मांड्या ह्या माझ्या मांड्यांना स्पर्श होऊ लागल्यामुळे इतक्या थंडीमध्येही मला गरम होऊ लागलं होतं. काही वेळातच आम्ही दोघंही घरी येऊन पोहोचलो. मामा या ठिकाणी येऊन वेल सेटल झाले होते, म्हणून त्यांनी इंडिपेंडंट घरही छान बांधलं होतं. घरात 3 खोल्या होत्या आणि पुढे गाडी पार्किंगसाठी जागाही मोकळी होती. महाबळेश्वर या ठिकाणी असे घर बांधणे म्हणजे खूपच मेहनत करून पैसे कमवण्यासारखे असते. मामींनी मला घरात बोलावले आणि त्या मला म्हणाल्या, अजय सुनो, तुम भी अपने कपड़े बदल लो. मैं भी अपने कपड़े बदल के अभी आती हूँ. फिर हम दोनों मिलके चाय पीते हैं. तब तक तुम्हें अगर टाइम हो तो दादाजी से भी मिल लेना.
वो मेरे ही बगल वाले कमरे में है. मी जास्त ओला नसल्यामुळे मी फटक्यात माझे कपडे चेंज करून एक शॉर्ट पॅन्ट आणि टी शर्ट घालून बाहेर आलो आणि दादांना भेटण्यासाठी मी त्यांच्या रूमकडे जाऊ लागलो. मामीचा रूम आणि दादांचा रूम हा शेजारी शेजारी होता. मी हळूहळू जातच होतो तेवढ्यात माझे लक्ष मामींच्या रूमकडे गेले. रूमचा दार हा थोडासा उघडा होता. त्यांना आतून दार लावण्याचा विसर पडला असावा. मी थोडा वेळ त्याच ठिकाणी उभा राहून आत मामी काय करत आहे ते पाहू लागलो. जेव्हा मामी आपल्या अंगावर ओली झालेली साडी बाजूला करत होती तेव्हा तिची सुंदरता एखाद्या विदेशी बाईलाही मागे करील इतकी सुंदर ती आतून दिसत होती. मग मामींनी हळूहळू आपल्या अंगावरचे पूर्ण कपडे बाजूला ठेवले. ते दृश्य पाहून माझ्या मनात मामींबद्दल एक वेगळीच आग त्या क्षणाला निर्माण होऊ लागली होती. पण मामींच्या सुंदरतेत चार चांद लावणाऱ्या त्यांच्या खांद्यावर असलेल्या त्या लाल कलरच्या पट्ट्या होत्या. कारण मामींचा कलर आणि त्या ठिकाणचा कलर अगदी कॉन्ट्रास्ट मॅच करत होता. आता मामींनी हळूहळू आपल्या अंगावर गाऊन चढवला आणि त्या बाहेर येण्यासाठी रेडी झाल्या. तेवढ्यात मी फटक्यात शेजारी दादांच्या रूममध्ये जाऊन त्यांच्याशी त्यांच्या तब्येतीविषयी विचारपूस करू लागलो. मला पाहून त्यांना खूपच आनंद झाला आणि ते आईबाबांच्या तब्येतीविषयी विचारपूस करू लागले. तेवढ्यात मामींचा आवाज बाहेरून आला आणि त्या मला म्हणाल्या, अजय, पिताजी से पूछना क्या वो भी चाय लेंगे क्या? तेव्हा दादा पण हो म्हणाले. मग आम्ही तिघांनी त्यांच्याच रूममध्ये चहा घेतला. मग मामी मला जेवणाविषयी विचारू लागल्या. अजय, आज क्या बनाऊं तुम्हारे लिए खाने में? तेव्हा मी मामींना सांगितले, मामी आज बढ़िया से मसाले वाली खिचड़ी बनाओ क्योंकि मुझे शिप में भी वो कभी खाने को नहीं मिलती है. आज आपके हाथों से खिचड़ी खाने का मन कर रहा है. तेव्हा मामीही हो म्हणाल्या आणि स्वयंपाकाच्या तयारीला ती जाणारच होती. तेव्हा ती दादांच्या रूममधून चहाचे कप उचलण्यासाठी खाली वाकली आणि तिच्या गाऊनमधून जे समोरचे दृश्य मला दिसले ते मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नाही. तिचे ते कापसासारखे दिसणारे इतके सुंदर होते की माझ्या हातांचा स्पर्श त्या ठिकाणी आत्ताच करावा असे वाटत होते. मग मी पण मामींच्या मागोमाग बाहेर हॉलमध्ये येऊन TV ऑन करून बसलो आणि मामी ह्या स्वयंपाकासाठी किचनमध्ये गेल्या. मग 20 मिनिटात मामींनी आपला स्वयंपाक पूर्ण केला आणि मला जेवणासाठी त्यांनी आवाज दिला. पण त्या अगोदर मामी मला म्हणाल्या, अजय, तुम मुंह हाथ धो के आ जाओ, तब तक मैं पिताजी को खाना खिला के आती हूँ. तेव्हा मी मामींना ठीक आहे म्हणालो. मग मी किचनसमोरच चटई टाकून मामींची येण्याची वाट पाहत होतो. मामी या 15-20 मिनिटांनंतर दादांना जेवण देऊन माझ्यासोबत जेवणाला आल्या. मामींनी जेवणात फार सुंदर खिचडी बनवली होती. कारण जसाही त्यांनी कुकर उघडविला त्या खिचडीच्या वासातच मी मग्न झालो. मग मी आणि मामी आम्ही जेवणाला सुरुवात केली. जेवणात खिचडीसोबत कढीसुद्धा होती म्हणून खिचडीला अधिकच स्वादिष्टपणा आलेला होता. मनसोक्त आणि पोट भरून मी जेवण केले. अजूनही बाहेर पाऊस सुरूच होता. मग मी परत TV समोर येऊन बसलो. तोपर्यंत मामीही किचनचं आवरत होत्या. घरात कमीच जण होते म्हणून भांडेही कमी असल्यामुळे मामीचे काम 10 मिनिटात आटोपले आणि त्याही माझ्याजवळ TV पाहण्यासाठी येऊन बसल्या. तेव्हा मी मामीला म्हणालो, मामी, क्या खिचड़ी खिलाई आपने? आज दिल से खुश हो गया मैंने पूरी ज़िंदगी में ऐसी खिचड़ी खाई नहीं थी. मग मामी मला म्हणाली, अच्छा हुआ अजय, तुम्हारे मामा नहीं है, नहीं तो मुझे डबल की खिचड़ी बनानी पड़ती क्योंकि उनको रात को बची हुई खिचड़ी सुबह खाना बहुत अच्छा लगता था. मग मी मामींना म्हणालो, मामी, आपको बहुत याद आती होगी ना मामा की? बहुत जल्दी हम लोगों को छोड़ के चले गए. मुझे तो जब उनके बारे में पता चला तब मैंने तो मेरे होश ही खो दिए थे. आपने एक बार भी उनको जाने से क्यों नहीं रोका? तेव्हा मामी मला सांगू लागल्या, अजय, मैंने उनको 2 दिन पहले ही वहाँ जाने के लिए मना किया था, मगर उस दिन तो उन्होंने मेरी बात सुन ली. मगर 4 दिन बाद उनके दिमाग में वहाँ जाने का प्लान फिर से हुआ. इस बार वहाँ अकेले नहीं गए, पूरे घर को साथ लेके गए और गाड़ी को खुद चलाते हुए निकल गए. मग मी मामींना विचारले, आप क्यों नहीं गई उनके साथ मामी? तेव्हा मामी मला सांगू लागल्या,
जब मैंने उनको मना किया था तो पुणे से हमारा सामान गाड़ी की डिलीवरी के लिए आ रहा था। वह गाड़ी रात के समय में ही आती है क्योंकि बाज़ार का रास्ता बहुत छोटा है, इसलिए दिन के समय में बाज़ार में ज़्यादा ट्रैफिक होती है। इसलिए बाज़ार बंद होने के बाद वह गाड़ी अंदर आती है। जब उन्होंने जाने का प्लान किया, दाल की 25 बोरियां छोड़ने के लिए वह गाड़ी आई थी और उसी के लिए मैं घर रुकी थी। और तुम्हारे मामा को गाड़ी चलाने का इतना एक्सपीरियंस रात को नहीं था, क्योंकि छोटा मोटा काम होता है तभी वह दिन के उजाले में उसी गाड़ी से पूना जाते थे और शाम को अंधेरा होने से पहले ही घर लौट आते थे। उस दिन उनको हल्का सा जुकाम भी था और खाना खाने के बाद उन्होंने दवाई भी ली थी। उसी के कारण उनको नींद आ गई और उनकी गाड़ी फुल स्पीड में एक कंटेनर को जाकर टकराई। उस गाड़ी में 4 लोग थे। पिताजी इसलिए बच गए क्योंकि उनके सामने एयर बैग थी। उनके शरीर को ज़्यादा चोट नहीं लगी, खाली पैरों को ज़्यादा लगने की वजह से उनके दोनों घुटने में फ्रॅक्चर हो गया आहे. मामी जेव्हा मला सांगत होत्या तेव्हाच त्यांच्या डोळ्यातूनही खूप अश्रू वाहत होते आणि त्या मला म्हणत होत्या, अजय, मैं सच में तुम्हारे मामा को उस दिन रोक लेना चाहिए था. मुझसे यह अकेलापन बर्दाश्त नहीं होता. हर वक्त उनका, मेरे बेटे का चेहरा मेरे आंखों के सामने हर दिन घूमता रहता है. मैं क्या करूँ, कुछ समझ में नहीं आता. मगर पेट पालने के लिए किराना दुकान चलाती हूँ. मैं मेरे मायके भी नहीं जा सकती क्योंकि पिताजी की हालत ऐसी है, वह अपने पैरों पर भी खुद खड़े नहीं हो सकते हैं. इसलिए उनकी तरफ देखकर चुपचाप अपना काम करती रहती हूँ. मग मी मामींच्या हातावर हात ठेवून त्यांना सांगू लागलो, मामी, तुम हिम्मत मत हारो, सब कुछ ठीक हो जाएगा. एक दिन तुम्हारी भी मेहनत रंग लाएगी. मग मामी मला म्हणाली, मगर अजय, मैं इतनी मेहनत क्यों करूं? किसके लिए? मैं पैसा क्यों कमाऊं? मेरे तो कोई आगे पीछे ही कोई बचा नहीं है. मैं इतने पैसे का क्या करूं? तेव्हा मी मामींना म्हणालो, मामी, मेरा कहने का मतलब वो नहीं था. किस्मत सबकी बदलती है. भगवान भी आपके साथ अच्छा ही करेगा. मैं घर जाके माँ और पिताजी को आपके बारे में बताऊंगा और आपकी नई जिंदगी जीने के बारे में उनको सोचने पर मजबूर कर दूंगा. माझा हात अजूनही मामींच्या हातावरच होता. मामींच्या हातांचा स्पर्श इतका नाजूक व कवडा होता ते मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नव्हता. आता रात्रीचे 11:30 वाजून गेले होते. आमच्या गप्पा संपतच नव्हत्या आणि बाहेर पाऊसही सुरू होता आणि मामी माझ्या शेजारी बसल्या होत्या. तेव्हा मामींना मी त्यांच्या भविष्याबद्दल विचार करायला सांगत होतो. तेव्हाच अचानक बाहेर ढगांचा जोराचा आवाज झाला आणि मामी लागलीच मला चिटकल्या. मी मामींना काही न बोलता त्यांच्याचकडे पाहत होतो. त्यांनी डायरेक्ट माझा कॉलरजवळ असलेलं टी शर्ट आपल्या बोटांमध्ये घट्ट दाबून ठेवले आणि त्यांचे डोकंही माझ्या खांद्यावर त्यांनी ठेवले. अजूनही मामींचे डोळे लावलेले होते. बाहेर पावसाचा वेग वाढतच होता आणि घरात थंडी फार वाजत होती. मग काही वेळाने जेव्हा मामींना कळाले की त्यांनी माझ्यासोबत काय केले, तेव्हा त्यांनी त्यांच्या हातातून माझे टी शर्ट सोडले आणि त्या थोड्या दूर अंतरावर जाऊन बसल्या. मग मामी मला म्हणाल्या, सॉरी अजय, मैं काफ़ी डर गई थी. आवाज़ इतना ज़ोर से आया, मुझे लगा की अपने घर के ऊपर कोई बड़ी चीज़ गिर गई हो. मग परत काही वेळानंतर वरच्या माळ्यावर जोराचा काहीतरी पडण्याचा आवाज आम्हा दोघांना आला आणि त्याच वेळेस घरातली लाईटही ऑफ झाली. मग मी मामींना विचारले, मामी, ऊपर वाले माले पर कोई भारी सामान रखा था क्या? शायद वही सामान नीचे गिर गया होगा. चलो हम दोनों ऊपर जाके देखते हैं. तेव्हा मामी मला म्हणाली, अजय छोड़ो, सुबह देखेंगे, मुझे बहुत डर लग रहा है. तेव्हा मी मामींना म्हणालो, मामी, मैं तुम्हारे साथ हूँ, डरो मत. अगर तुम्हें ज़्यादा डर लग रहा है तो तुम मेरे हाथ पकड़कर ऊपर चल सकती हो. तेव्हा मी मामींना म्हणालो, चलो मेरे साथ. मी मामींचा हात माझ्या हातात पकडला आणि आम्ही दोघंही माळ्यावर जाऊ लागलो. मी मोबाईलची टॉर्च ऑन करून ठेवली होती आणि जेव्हा आम्ही वर आलो तेव्हा समोरचे दृश्य पाहून आम्ही दोघंही आश्चर्यचकित झालो. कारण झाडाची एक मोठी फांदी तुटून घरावर येऊन पडली होती. त्यामुळे वरची छत दाबली गेली होती. म्हणून वरती ठेवलेली भांडी खाली कोसळली होती. एवढं बरं झालं, वरच्या पत्रात दाबला गेला होता, म्हणून पावसाचं पाणी थेंब थेंबाने आत येत होतं. त्या पाण्याखाली आम्ही खाली असलेली भांडी ठेवली आणि खाली आलो. अजूनही माझा हात मामींच्या हातातच होता. मग मी जिन्यावरच मोबाईलचा लाईट ऑफ केला
आणि मामींचा हात सोडून मी पटक्यात सोफ्यावर येऊन बसलो. मामी जिन्यातच मला आवाज़ देऊ लागल्या, अजय तुम कहाँ चले गए हो? मुझे काफ़ी डर लग रहा है. प्लीज़ अजय, मेरे पास आओ, नहीं तो मैं नीचे गिर जाऊंगी. आओ ना अजय. बाहेर ढगांचा जोराचा आवाज झाला. मामी जोराने ओरडल्या आणि मला म्हणाल्या, तुम्हें मेरी कसम है अजय, जल्दी मेरे पास आ जाओ. मामी रडू लागल्या होत्या. त्यांचा आवाज देखील घरात गुंगू लागला होता. मग मी त्यांच्यासमोरच जाऊन उभं राहिलो आणि त्यांच्या चेहऱ्यावर तोंडाने फुंकू लागलो. मामींनी त्या क्षणाला मला मिठीत घेतले. त्यांच्या शरीराच्या स्पर्शामुळे इतक्या थंड वातावरणातही माझ्या अंगात आग लागल्यासारखे झाले होते. मामींनी मला 10 मिनिटापर्यंत त्यांच्या मिठीत ठेवले. मग आम्ही दोघंही खाली आलो आणि सोफ्यावर शेजारी शेजारी बसलो. तेव्हा मामी मला म्हणाली, अजय तुमने मुझे काफ़ी डरा ही दिया था, कहाँ चले गए थे तुम? तेव्हा मी मामींना म्हणालो, अरे मामी, मैं यही था, उसमें इतना डरने की क्या बात थी? तुम्हें ना थोड़ी कोई भूत खा रहा था घर में. मग मामी मला म्हणाली, अजय घर में इतना अंधेरा और मैं अकेली वहाँ सीढ़ी पर खड़ी और बाहर से बादलों की आवाज़, इन सारी चीज़ों से मुझे काफ़ी डर लग रहा है. और मैं एक औरत हूँ, कोई आदमी थोड़ी ना. मग मी मामींना म्हणालो, मामी आप अभी सो जाओ, रात भी काफ़ी हो गई है, आपको भी सुबह दुकान पर जाना होगा ना. मग मामी मला म्हणाली, अजय तुम आए हो तो दुकान पर जाने की क्या ज़रूरत है? मैं तो खुद दुकान की मालकिन हूँ, जब चाहे तब जा सकती हो. इतना अच्छा मौसम है महाबलेश्वर का और तुम सोने की बात कर रहे हो. कुछ और देर तक बातचीत करते हैं, फिर हमें सोना ही है. और देखो अभी तक लाइट भी नहीं आई, अंधेरे में कैसे नींद आ सकती है. मग मी मामींना म्हणालो, मामी चलो फिर आप अपने कॉलेज लाइफ के बारे में मुझे बताओ. आपका भी कॉलेज लाइफ में कोई बॉयफ्रेंड था क्या? और कैसे उसके साथ तुम बातचीत करती थी. मग मामी मला सांगू लागल्या, अजय मेरा कॉलेज लाइफ में कोई बॉयफ्रेंड नहीं था, क्योंकि जब तक हम कॉलेज में पढ़ते थे तब खाली हमारा ध्यान पढ़ाई के अलावा किसी और चीज़ की तरफ गया ही नहीं था. और उस टाइम पर ज़्यादा डर हमें हमारे घर वालों से लगता था, क्योंकि हमारा भांडा अगर उनके सामने खुल जाता ना, तो फिर डांट और पिटाई के अलावा हमें दूसरा कौन सा ही प्रसाद नहीं मिलता, क्योंकि हम बड़े लोगों से उस टाइम पर काफ़ी डरते थे. और ऐसा कुछ काम करने से पहले हमारे सामने उनका ही चेहरा घूमता रहता था. इसलिए हम सीधा घर से निकले और बीच में कहीं नहीं रुकते, सीधा कॉलेज में ही जाते थे. मग मामींनी मला विचारले, तुम्हारी तो पक्की कोई ना कोई गर्लफ्रेंड तो होगी ही, क्योंकि तुमने कॉलेज तो की ही नहीं. जब तुम शिप पर जाते होंगे तब कोई ना कोई फॉरेनर तो पक्का होगी. तेव्हा मी मामींना म्हणालो, मामी मुझे खाली इंडियन लड़की पसंद आती है और वो लड़की देखने में बिल्कुल आप जैसे होनी चाहिए, तभी मैं उसे प्रपोज करूँगा, नहीं तो नहीं. वो भी आप जितनी सुंदर दिखती हो उसी तरह होनी चाहिए. और मुझे नहीं लगता कि आपसे सुंदर औरत इस पूरे महाबलेश्वर में और कोई दूसरी भी होगी. मग मामी मला म्हणाली, अजय तुम्हें मेरी सुंदरता इतनी पसंद है. मग मी मामींना म्हणालो, क्या करूँ मामी, आप दिखती ऐसी हो. अगर आप मेरे कॉलेज में पढ़ती तो मैं सबसे पहले आपको ही प्रपोज करता, फिर आपसे ही शादी करता. मी मामींबद्दल असं सांगू लागल्यामुळे त्यांच्या मनातही लाडू फुटायला लागले होते. अजय तुम मेरी तारीफ कर रहे हो या मुझे चने के पेड़ पर चढ़ा रहे हो. मग मी मामींना म्हणालो, मामी मैं मजाक नहीं कर रहा हूँ, यह मेरे दिल से निकली हुई आवाज़ है. मग मामी मला म्हणाल्या, अजय तुम ऐसे समझो कि मैं तुम्हारे कॉलेज में अभी भी पढ़ रही हूँ, फिर तुम मुझे कैसे प्रपोज करते, जरा करके बताओ. मग मी सोफ्यावरून उठून मामींसमोर उभा राहिला. अजूनही घरात लाईट आलेली नव्हती. सर्वत्र अंधार होता. मित्रांनो, जर तुम्हाला ही कथा आवडत असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. मी तुमच्यासाठी अशीच नवनवीन कथा घेऊन येईल. प्लीज सपोर्ट करा. आणि मी मामींचा हात माझ्या हातात घेतला. मग मामी मला म्हणाल्या, अरे अजय ये क्या कर रहे हो. तेव्हा मी मामींना म्हणालो, मामी आप अभी कुछ मत बोलो, हम दो लोग कॉलेज के टाइम में आ चुके हैं और तुम मेरी गर्लफ्रेंड बनने जा रही हो. मैं तुम्हें प्रपोज कर रहा हूँ अभी, बीच में कुछ मत बोलो. मी मामींचे दोघंही हात माझ्या हाताने घट्ट दाबू लागलो
आणि हळूहळू माझे ओठ मी मामींच्या ओठांजवळ घेऊन आलो. यावेळेस मामींनी आपले डोळे बंद केले होते. मग मी माझेही दोघं हात मामींच्या हातातून काढून त्यांच्या खांद्यावर ठेवले. मग मामींनीही त्यांचे दोघंही हात माझ्या खांद्यावर ठेवले. अजूनही माझे ओठ त्यांच्या ओठांसमोरच होते. तेव्हाच मामी मला म्हणाल्या, "अरे अजय, का गायब हो गए हो? कुछ तो बोलो." तेव्हा मी मामींना सांगितले, "मामी, अभी बोलने का टाइम खत्म हो गया है. कुछ करने का टाइम आ गया है." मग मामी मला म्हणाल्या, "करो जल्दी, मुझे भी जानना है कि तुम्हारे टाइम में कैसे प्रपोज करते थे." मग मी वेळ वाया न जाऊ देता मामींच्या ओठांवर ओठ टिकवले. तेव्हा लागलीच मामीने मला घट्ट मिठीत त्यांच्यात सामावून घेतले. मग हळूहळू मी पण मामींना साथ देऊ लागलो. तब्बल 1 तासापर्यंत आम्ही एकमेकांच्या ओठांचा रस चाखत राहिलो. मामींनाही भरपूर दिवसानंतर कोणाची तरी साथ मिळाली होती, म्हणून त्याही खूप उत्साहात होत्या. अजूनही घरात लाईट आलेली नव्हती आणि त्या अंधारातच मामींनी व मीने आमच्या अंगावरील कपडे बाजूला ठेवले आणि एकमेकांसोबत भरभरून प्रेम करू लागलो. मामी पण अशाच प्रपोजची वाट पाहत असाव्यात, असे मला वाटत होते. रात्रीचे 3 वाजून गेले होते. अजूनही आमचा प्रपोज करण्याचा कार्यक्रम सुरूच होता. मग आम्ही दोघंही शांत झाल्यानंतर मामी मला म्हणाल्या, "अगर ऐसा प्रपोज तुम किसी और लड़की को करते तो शायद वो तुम्हें कभी दूर नहीं करती, क्योंकि तुम्हारे शरीर में जो कड़कपना है वो तुम्हारे मामा में भी मुझे कभी भी नज़र नहीं आया. तुम्हारे साथ प्रपोज करके मुझे जो आनंद मिला है वो शायद इतने सालों में मुझे किसी ने नहीं दिया जो तुमने मुझे दिया है. और अजय, तुम जितने ऊंचे हो उतना ही शायद किसी और का कद नहीं होगा. तुम मुझे अभी छोड़ के कहीं नहीं जाओगे. तुम मेरे साथ ही रुकोगे और मेरे दुकान की तरफ ध्यान रखोगे. फिर तुम्हारा दिल जब भी कुछ करे तब तुम मुझे सुबह शाम प्रपोज कर सकते हो, मेरे घर में बैठकर. मैं तुम्हें ऐसे ही साथ देती रहूँगी." मग मी मामींना म्हणालो, "मामी, मुझे तो अभी भी शिप पर जाने के लिए 5 महीने बाकी है. तब तक मैं आपके साथ रहकर आपके काम में हाथ बटा सकता हूँ. और रही बात आपके प्रपोज की, वो तो मैं पहले दिन मैं आपके दुकान के पास गाड़ी में आया था. जब मैंने आपको देखा तभी मैंने मेरे दिल में सोच लिया था की आपको प्रपोज करना ही है." मग मामींचे आणि माझे नित्यनियम झाले होते. दररोज सकाळी मी आणि मामी किराणा दुकानावर जायचो आणि संध्याकाळी घरी येऊन मामीसोबत दररोज मी प्रपोज करायचो. त्या प्रपोजमुळे मामींच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद मला दिसत होता. मामींना आता त्यांच्या घरात झालेल्या गोष्टींचा विसर पडला होता. त्या फक्त माझ्याचबद्दल विचार करू लागल्या होत्या. जर अजय 5 महिन्यांनी त्यांच्या ड्युटीसाठी गेला तर परत मी घरात एकटी पडेल, म्हणून मामींनी मला ती नोकरी सोडण्याचा आग्रह केला आणि आपण हाच बिझनेस अजून वाढवून त्यातून आपण दुप्पटीने पैसे कमवू. आपण दोघंही आनंदात राहू, असे मामींचे म्हणणे होते. मग मी त्यांना नाराज न करता त्यांच्यासोबत राहण्यासाठी संमती दिली. मग आता मामी माझ्यासमोर ही एका बायकोप्रमाणे वागू लागली होती. मला रात्रीला झोपण्यासाठी आता बाहेर हॉलमध्ये न झोपता मी मामींच्याच बेडरूममध्ये झोपू लागलो होतो. आता मामी माझ्यासमोरही तेच काम करत होती, जी बायको आपल्या नवऱ्यासाठी करत असते. अशा प्रकारे मी मामींच्या घरी आलो होतो कोणत्या कारणासाठी आणि करून बसलो कोणतं कारण.